नमस्कार। आज आपण मेंदूची मशागत या पुस्तकातील चौथी कथा वाचणार आहोत। कथेचं नाव आहे बाया लढतायत, पृथ्वीला जगवतायत। स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांचं जीवन कष्टांनीच व्यापलेलं असतं। शहरातील स्त्रिया असोत किंवा खेड्यातील, प्रत्येकीच्या वाट्याला आलेलं काम वेगळं जरी असलं तरी कष्टांची कारणं समानच असतात। मात्र ग्रामीण स्त्रियांमध्ये कुठल्याही संकटामध्ये एक वेगळीच जिद्द आणि तग धरण्याची क्षमता असते। त्यांचं जीवन हे आव्हानांच्या मालिकेसारखं असतं, पण त्या कधीच त्यासमोर हार मानत नाहीत, झुकत नाहीत। त्यांचं काम फक्त घरातलंच नसतं, तर शेतांचं, जनावरांचं आणि कुटुंबाचं देखील असतं। त्या सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कष्टकरी हातांनी शेती फुलवतात। पेरणी असो किंवा कापणी, प्रत्येक टप्प्यावर त्या सर्वात पुढे होऊन मातीत राबत असतात। शेतीतल्या कष्टांमध्ये पुरुषांपेक्षा ग्रामीण स्त्रियांचा वाटा अधिक आहे, हे मान्य केलंच पाहिजे। शेतीचा शोध लावला तोही स्त्रीनेच, जिने बीज पेरण्याची कल्पना सर्वात आधी मांडली। तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेतीला मूर्त रूप आलं आहे। अन्नसंपदेचा पाया रचला गेला तो केवळ त्यांच्यामुळेच। पूर्वीपासून ग्रामीण भागात बायांना घरातलं स्वयंपाक पाणी, धुणी भांडी आटपूनही शेतात जाऊन राबावं लागत आलंय। शेतातील कामं दिवसभर करूनही पुन्हा संध्याकाळी घरी येऊन स्वयंपाक, भांडी आणि मुलांचा सांभाळ करणं त्यांना कुठल्याच काळात चुकलं नाही। एवढं काम करूनही त्यांनी कधीच तक्रार केली नाही। त्यांचं आयुष्य म्हणजे कष्टाचं, कर्तृत्वाचं आणि वेळेच्या व्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे, असं मला वाटतं। त्यांच्या कल्पकता देखील कौतुकास्पद आहे। जिथं पुरुष हार मानतात, तिथं या स्त्रिया नव्या उपायांचा शोध घेतात। पाण्याचं दुर्भिक्ष असो की आर्थिक अडचणी, त्यांनी कायमच शहाणपणानं मार्ग शोधले आहेत। त्या काम करताना केवळ शक्तीचा नव्हे तर युक्तीचाही चांगला उपयोग करून शेती आणि कुटुंबाचं पालन पोषण करतात। त्यामुळे ग्रामीण स्त्रिया हा समाजाच्या कणा आहेत, ज्या शेतीच्या माध्यमातून कुटुंबाला जगवतात। म्हणून तर त्या खऱ्या अर्थानं कष्टाळू आणि कल्पक स्त्री तत्वाचं प्रतीक वाटतात। आजही शेतीत निम्म्याहून अधिक वाटा हा स्त्रीच्या कामकरी हातांचा आहे। केवळ शेतीचा शोध लावून स्त्री थांबली नाही, तर नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपी, काढणी, मळणी, वाळवणे, धान्य राखाळून ठेवणे, पुढल्या हंगामासाठी बी धरून ठेवणे, ह्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी विकसित केल्या। शेतीच्या कामात प्रचंड कष्ट लागतात याची जाणीव त्यांना सर्वाधिक असते। त्यामुळे शेतीतून पिकवलेली कुठलीही गोष्ट त्या सहजासहजी वाया घालवत नाहीत। प्रत्येक कामाला त्यांचा हात लागल्याशिवाय कुठलंच काम पूर्ण होऊ शकत नाही। पेरणीपासून ते धान्य उफणून घरी आणेपर्यंत त्या धान्याच्या प्रत्येक दाण्याला जीवापाड जपतात। जमिनीवर सांडलेला एक एक दाणा सुद्धा त्या चिमटीनं अलगद उचलून घेतात। मातेनं बाजूला काढून, पाखडून, वाळवून एकूण एक धान्य एकत्र करतात। जे पिकेल त्याचा काटकसरीने उपयोग करून घेतात। सरमाड असेल, कडबा असेल, उसाचं पाचाट असेल किंवा मूग, मटकी, हुलगे यांचे भुसकाट असेल, सगळ्याचा योग्य वापर करून घेतात। त्यांची सुरक्षित साठवणूक करून चित्रबांच्या पोटाची ही तजवीज करतात। रानावनात राबणाऱ्या अशा स्त्रियांना रानातल्या बऱ्याच वनस्पतींची ही अचूक माहिती असते, तिचे औषधी उपयोगही माहिती असतात। त्यामुळे कधी रानात ज्वारी काढताना बोट कापलं तर पट्टी करायला दवाखान्यात न जाता त्या कापलेल्या बोटावर पटकन उन्हाळीचा पाला चुरगळून लावतात आणि पुन्हा कामाला लागतात। गांधील माशी चावली तर पटकन त्यावर तुळशीतला चिखल लावतात। पायाला कुरूप झालं तर ते फोडून त्यावर रुईचा चीक घालून कुरपातला काटा अलगदपणे दुसऱ्या दिवशी बाहेर काढतात। गुडघा दुखत असेल किंवा कुठे सूज आली असेल तर त्यावर निरगुडीचा पाला बांधतात। अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। शेतात राबल्यानं निसर्ग त्यांचा चांगल्या ओळखीचा झालेला असतो, तो मदतीला धावून येतो। माझ्या आईला तर साधी अक्षरही ओळख नव्हती, पण शेकडो झाडं, झुडपं, वनस्पती याची खडानखडा माहिती तिला होती। निम्म्याहून अधिक आजारांचं औषध तिला झाडपाल्यातूनच मिळत असायचं। रानात चालताना तिचं फार बारीक लक्ष असायचं। कधी मधी जर सशाच्या लेंडग्या कुठे पडलेल्या दिसल्या तर ती म्हणायची, पोट भरलं असेल मेल्याचं। त्या सशाला मेल्या म्हणताना ती आईच्या मायेनं बोलायची, हे मला लगेच कळायचं। शेती कशी करावी हे तिनं फार लहानपणी शिकवलं होतं। तेच पुढे कामाला आलं। शेतीत शिक्षण घेतलं। कुठे जर बिबट्याची शेतीत पावलं दिसली की ती स्वतः सावध होऊन सोबतच्या बायकांनाही सावध करायची। तिच्यासोबत शेतीत खूप कामं केली म्हणून शेतीतली सगळी बारीक सारीक कामं शिकता आलीच।
पण शेतीत राबणाऱ्या बायांच्या कष्टांची ही जाणीव फार जवळून झाली। शेतीने मला आणि माझ्या आईला आयुष्याचं खरं ध्येय दिलं। आम्हाला उभं करण्यामागं शेतीचा फार मोठा वाटा आहे। आईचं कठोर परिश्रम आणि न थकता राबण्याचं बळ पाहिलं की जाणवतं की हे कष्ट कोणालाही चुकलेले नाही। शेती करताना जीव ओतून जपलेल्या, प्रेमाने वाढवलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या पिकाला प्रसंगी उपाशी राहून जपावं लागतं। हेच तर शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं ध्येय असतं। निसर्गाच्या लहरीपाशी झगडणं सोपं नसतं। पावसाचं प्रमाण कमी असेल तर शेतातल्या पाण्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं ठरतं। कधी पाऊस येतो तर कधी पाऊस पडतच नाही। याच लहरी निसर्गाशी दोन हात करणं हे शेतकऱ्याच्या जीवनाचं एक कसब आहे। पण त्याच वेळी निसर्गावर विश्वास ठेवणं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्याशिवाय शेती करता येणं शक्य नाही। निसर्ग हाच सगळ्यांचा बाप आहे, त्याला काळजी असतेच। त्यावर विश्वास ठेवल्याशिवाय निसर्गाशी जोडलेला हा नाजूक धागा टिकवून ठेवता येत नाही। विश्वासाच्या आणि आजेच्या बळावर शेती करता येत नाही, नाहीतर हे शक्य देखील होत नाही। त्यामुळे शेती हे पोटच्या लेकीसारखी वाढवावी लागते, त्याशिवाय सुगीचं दान सहजासहजी पदरात पडत नाही। प्रसंगी गोफण गुंड्यांचा आधार घेऊन बुजगावून उभारून पिकांची राखण करावी लागते। हा राखणीचा प्रवास पिकाच्या जोपासणीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो। लहान सहान गोष्टींपासून सुरुवात होऊन ही राखण शेवटी यशाच्या राशीपर्यंत पोहोचते। या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण स्त्रियांचं योगदान फार मोठं असतं। त्यामुळे त्यांच्या कष्टाचं शेतकरी पुरुषांची ताकद दुप्पट होत असते। शेतीचं मोल हे केवळ आर्थिक यशात न मोजता येणारं असतं, कारण ती आपल्या मुलांशी जोडलेली असते। शेतातले कष्ट हे कधीही व्यर्थ जात नाहीत, कारण शेती ही जीवनाची शाश्वतता आहे। मातीतून पिकवलेल्या प्रत्येक कणातून, प्रत्येक उंजळीतून पृथ्वीवरचा अन्नसाठा वाढत असतो। यासाठी लागणाऱ्या कष्टांची आणि धैर्याची प्रेरणा स्त्रियांपासून मिळत राहते। या स्त्रिया म्हणजे खऱ्या सर्जनशीलतेचा मूळ स्रोत आहेत। ग्रामीण महिलांचा संघर्ष कधीही न संपणारा असतो, कारण त्या सगळ्या समस्यांवर मात करून, लढा देऊन मातीतून ज्ञानेश्वरी फुलवत असतात। त्यांचं अविरत लढणं आणि मार्ग शोधणं म्हणजे खऱ्या अर्थानं पृथ्वीला जगवण्याचं काम आहे। त्यांनी शेतीत फक्त योगदानच दिलं नाही, तर त्या शेतीच्या संस्कृतीची राखणदार सुद्धा आहेत। त्यांचं कष्टमय जीवन म्हणजे सजीवांच्या अन्नसाखळीचा प्रमुख धागा आहे। काळ कुठलाही असो, परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो, ग्रामीण महिला कधीच मागे हटत नाहीत। शेतीत राबणाऱ्या बायांनी केवळ कष्टांचीच आहुती आजवर दिली नाही, तर त्यांचं शेतीत संरक्षण, राखण आणि शेती वाढवणं ही त्यांची जबाबदारी म्हणून स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे। अगदी स्वतःच्या नवऱ्यानं जीवाला कंटाळून आत्महत्या जरी केली तरी त्याची बायको मात्र कधीच हरत नाही, अवसान गाळून खचत नाही। जीवाचा घात न करता ती पुन्हा उभारी घेऊन चिमण्या पाखरांचा संसार तोडून धरते। हे सगळं ती करू शकते केवळ शेतीच्या जीवावरच। ती स्वतःही जगते आणि इतरांनाही जगवण्याचा प्रयत्न करते। हे अनेक युगांपासून सुरूच आहे। म्हणून तर अतिशय आदरानं म्हणावं वाटतं की बाया लढतायत, संकटातून धीरानं मार्ग काढतायत, बाया पृथ्वीला जगवतायत। इथे ही कथा संपलेली आहे। आपण पुढील कथेचं वाचन पुढच्या भागात ऐकणार आहोत। धन्यवाद।